नमस्कार. राज्यात कंत्राटी शिक्षक भरती 0 ते 10 पटसंख्येच्या शाळांवरती एक कंत्राटी शिक्षक या तत्वावरती 23 सप्टेंबर 2024च्या GR नुसार आचारसंहितेनंतर सुरू झालेली आहे. सद्य परिस्थितीत शिक्षकांची बदली, शिक्षकांचे समायोजन या दोन गोष्टींमुळे प्रत्येक झेडपी वाईज स्थानिक संस्थांचे कंत्राटी शिक्षक भरतीचे फॉर्म आजवरही उपलब्ध झालेले नाही आहेत. परंतु या चॅनलच्या माध्यमातून आपण बेरोजगार D.Ed. B.Ed. अभियोग्यताधारकांना गाईड करत आहोत की कशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे, चौकशी कशा पद्धतीने करायची आहे आणि या भरती अंतर्गत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार आहे आणि 15,000 मानधन तत्वावरती केवळ टेम्पररी बेसिस म्हणजे कंत्राटी पद्धतीने ही शिक्षक भरती सुरू झालेली आहे. या चॅनलवरती आपण असं मार्गदर्शन करत असतानाच सध्या D.Ed. B.Ed. अभियोग्यताधारकांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. कारण पंचायत समितीमध्ये गेल्यावरती तिथं सांगत आहेत की अशी कुठली ॲड आली आहे का, त्या संदर्भात आम्हाला सांगा किंवा तुम्ही ॲप्लिकेशन अर्ज आमच्याकडे देऊन ठेवा. त्याचबरोबर काही उमेदवार आहेत ते प्राथमिक शिक्षणाधिकारी तिथं जात आहेत, काही उमेदवार आहेत ते गट शिक्षणाधिकारी कार्यालयात जात आहेत आणि काही उमेदवार आहेत ते जिल्हा परिषदेच्या कार्यालयामध्ये सुद्धा जात आहे. सगळीकडे सध्या त्यांना एकच उत्तर मिळत आहेत की तुम्ही अर्ज करा किंवा ॲप्लिकेशन करून ठेवा, जेव्हा मी ॲड येईल तेव्हा आम्ही तुम्हाला इन्फॉर्म करू. तर अशा उमेदवारांसाठी आपण ॲप्लिकेशन फॉर्म या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक गाईडलाईन सांगणार आहे की जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन करायला जाणार आहात तेव्हा तुम्ही प्लेन पेपरवरती अशा स्वरूपात ॲप्लिकेशन अर्ज करायचा आहे आणि त्याचबरोबर 23 सप्टेंबर 2024चा GRची कॉपीसुद्धा त्याला जोडायची आहे आणि तुमच्या पंचायत समितीमध्ये ती सबमिट करायची आहे. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा ॲप्लिकेशन केलं असलं तरी नंतर तुम्हाला ऑथराईज जेव्हा ॲड येणार आहे, ॲडव्हर्टिजमेंट येणार आहे, जाहिराती आल्यावरती तुम्हाला त्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा ॲप्लिकेशन करायचंच आहे. साठी ज्या तुमच्या क्वेरीज भेटत आहेत ईमेलच्या माध्यमातून, कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आणि कॉल थ्रू, त्यासाठी मित्रांनो हा एक ॲप्लिकेशन फॉर्मचा फॉर्मॅट मी तुम्हाला सॅम्पल या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. असा फॉर्म तुम्ही पेपरवरती प्लेन पेपरवरती बनवायचा आहे आणि तो तुमच्या पंचायत समिती असेल, प्राथमिक शिक्षण विभाग असेल, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचा जे काही विभाग आहे तिथं नेऊन तुम्ही सबमिट करायचं आहे, जेणेकरून त्यांना तुम्हाला ऑथेंटिक उत्तर देणं गरजेचं आहे की कधी फॉर्म सुटतील आणि त्याचबरोबर तिथं गेल्यावरती अगदी नुसतं ओरली विचारून काही आन्सर मिळणार नाही आहे आणि हा तुमचा एक जमेची बाजू असणार आहे. चला तर मित्रांनो सुरुवात करूया. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. जास्तीत जास्त गरजूंपर्यंत, अभियोग्यताधारकांपर्यंत, D.Ed. B.Ed. त्यांच्यापर्यंत पोचवा, कारण शिक्षकांच्या हक्काचा हा प्लॅटफॉर्म आहे. आणि आपण फॉर्म पाहणार आहोत. तो फॉर्म तुम्हाला जिल्हा परिषद विभागाला सबमिट करायचा आहे. आता मित्रांनो तुम्हाला दोन प्रकारे अर्ज करायचे आहेत. जर तुमचं TET CTET झालं असेल तर दुसरा अर्ज आहे आणि जर तुमचं D.Ed. B.Ed. झाला असेल तर दुसऱ्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता किंवा एकत्रित पण करू शकता. परंतु तुम्ही हा जो तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही अर्ज करणार आहात. त्या धारकांसाठी कोणता अर्ज आहे तर विनंती अर्ज म्हणून वरती लिहायचं आहे. ॲज इट इज या अर्जाची तुम्ही सध्या स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही प्लेन पेपरवरती हा स्वतःचा ॲप्लिकेशन फॉर्म विनंती अर्ज बनवणार आहात. त्याच्या खाली लिहा D.Ed. B.Ed. अर्हताधारक आणि राईट साईडला तुम्हाला इथं फोटो चिपकवायचा आहे. पासपोर्ट साईजचा करंटली रिसेंटचा फोटो असायला हवा. प्रति माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि ज्या जिल्हा परिषदेअंतर्गत तुम्ही येत आहात तिथे मात्र तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदेचं नाव लिहायचं आहे. मार्फत गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती तर पंचायत समितीचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर विषय, आता विषय जो आहे ना आणि संदर्भ आहे मित्रांनो जो इथं दिलेला आहे तो ॲज इट इज कॉपी करा. ही सर्वांना रिक्वेस्ट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत D.Ed. B.Ed. अर्हताधारक उमेदवार निवड कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत. संदर्भ काय लिहायचा आहे, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2024 प्रक्र 666 3 वेळा 6 आहे /TANT1 मंत्रालय मुंबई दिनांक 23 सप्टेंबर 2024. नंतर अर्जदाराचे नाव, तुमचे संपूर्ण अर्ज नाव लिहायचं आहे. महोदय, मी विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की किंवा करते की मुलगी असेल तर मी D.Ed. जर तुमचा D.Ed. असेल तर
किंवा जर तुमचं BEd असेल तर दोन्ही असेल तर दोन्ही लिहायचं आहे. मी DEd BEd अर्हताधारक उमेदवार असून माझी माहिती खालीलप्रमाणे आहे. उमेदवाराचे संपूर्ण नाव लिहायचं आहे, आधार क्रमांक लिहायचा आहे, संपूर्ण मूळ पत्ता लिहायचा आहे. मित्रांनो, यासाठी तुम्हाला तहसीलदाराचे प्रमाणपत्र आवश्यक आहे कंत्राटी भरतीसाठी, कारण तुमचा रहिवाशाचा दाखला जो तहसीलदाराने दिलेला आहे तो इम्पॉर्टंट आहे, कारण स्थानिकांनाही तर प्राधान्य दिलं जाणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही तो तुमचा परमनंट ॲड्रेस इथे टाकणार आहात. त्याचा जन्मदिनांक, तुमचं डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे, सध्याचं वय किती आहे ते टाकायचं आहे. त्या अगोदर शिक्षक भरती कंत्राटी त्यासाठी कमाल व कमाल वयोमर्यादा कंपल्सरी आहे. किमानमध्ये 18 ते ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 38 वर्ष वयपर्यंत तुम्ही एलिजिबल आहात कंत्राटी शिक्षक भरतीला ॲप्लिकेशन करण्यासाठी, अर्ज करण्यासाठी. आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीचे उमेदवार असाल तर 43 वयोमर्यादा आहे. 43 वयाच्या पूर्वी तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. त्याप्रमाणे तुम्ही तो वय मेन्शन करायचं आहे. शैक्षणिक अर्हता, उत्तीर्ण वर्ष व टक्केवारी. आता इथं तुमचे डिटेल्स तुम्ही खाली द्यायचे आहेत. SSCमध्ये SSC तुमची झाली होती, उत्तीर्ण वर्ष किती वर्षी झालं, किती टक्केवारी मिळाली. HSC उत्तीर्ण वर्ष कधीचं आहे आणि टक्केवारी कधी मिळाली. पदवी, BA, BSc, MSc काय असेल ते उत्तीर्ण वर्ष आणि टक्केवारी. व्यावसायिक अर्हता, तर व्यावसायिक अर्हता म्हणजे तिथं पण तुम्हाला उत्तीर्ण वर्ष आणि टक्केवारी मेन्शन करायची आहे. त्याच्यामध्ये DEdमध्ये किती मिळाले. जर तुमचं BEd नसेल तर तुम्ही टाकू नका. जे तुम्हाला एलिजिबल नाही ते तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये मेन्शन करू नका. BEd उत्तीर्ण वर्ष आणि टक्केवारी टाकायची. मूळ रहिवाशी ठिकाण ते तुम्ही नाव लिहायचं आहे गावाचं तुमच्या, आणि तहसीलदाराचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. ते मात्र तुम्ही हा फॉर्म सबमिट करताना त्याला तुम्ही अटॅच करायचं आहे. त्याची एक झेरॉक्स प्लस अटेस्टेड कॉपी. आणि खाली लिहायचं आहे पॅराग्राफ करून, सदरच्या निवड कंत्राटी तत्वावर नियुक्तीबाबतचे अधिकार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी प्रत्येकाला नियुक्ती मिळालेच असे नाही याची मला जाणीव आहे. तरी संदर्भीय शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सर्व अटी व शर्तीच्या अधीन राहून सदर अर्ज सादर करण्यात येत आहे. अर्जदाराचे नाव व स्वाक्षरी आणि मोबाईल क्रमांक अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. आणि सोबत काय जोडलेलं आहे अटॅचमेंटमध्ये, सर्व शैक्षणिक कागदपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, व्यावसायिक कागदपत्र, सांशंकित प्रती जोडण्यात याव्यात. म्हणजे सगळ्यांच्या तुम्ही ओरिजिनल नाही जोडायचे, याच्यासाठी झेरॉक्स काढून त्याचं तुम्ही अटेस्टेड करून जोडायचं आहे. हा एक पद्धतीने अर्ज करू शकता. हा अर्ज त्यांनीच करायचा आहे ज्यांचं DEd BEd झालेलं आहे, ज्यांचं TET CTET झालं नाही. ज्यांचं TET CTET झालं आहे त्यांच्यासाठी अर्हताधारक त्या पद्धतीने. नंतर प्रति माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, तिथे जिल्हा परिषदेचं तुमच्या स्वतःच्या नाव लिहायचं आहे. राईट साईडला तुमचा फोटो पेस्ट करायचा आहे. कुठं मार्फत आहात, माननीय गट शिक्षणाधिकारी किंवा पंचायत समिती, तिथं पंचायत समितीचं तुमच्या नाव लिहायचं आहे, ज्या पंचायत समिती अंतर्गत तुम्ही येता. कारण ही स्थानिकांना प्राधान्य देणारी भरती आहे, त्यामुळे त्या पंचायत समितीच्या तुम्ही रहिवाशी असणं तितकंच गरजेचं आहे. विषय तो सेम मी तुम्हाला सांगितला होता की 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा DEd BEd अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना तात्पुरती कंत्राटी तत्वावर नियुक्तीबाबत आवेदनपत्र हे तुम्ही तिथं मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर अर्ज क्रमांक. आता अर्ज क्रमांक तुम्ही काही टाकू नका, ते ऑफिशियल कार्यासाठी आहे. त्यामध्ये उमेदवाराचे नाव, आडनाव प्रथम लिहायचं आहे, जसं तुमच्या 10वी 12वीच्या सर्टिफिकेटवरती असतं तसं लिहायचं आहे. पत्ता, संपूर्ण पत्ता लिहायचा आहे. त्या स्वग्राम, स्वतःचं गाव कुठलं, ग्रामपंचायत कुठली, तालुका कुठला, जिल्हा कुठला, भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल क्रमांक लिहायचा आहे. ईमेल ID मेन्शन करायचा आहे. आधार कार्ड नंबर लिहायचा आहे. माध्यम लिहायचं आहे. दिनांक लिहायचा आहे, जन्मदिनांक आणि दिनांक 9/10/2024 वय. आता हे असं का दिलेलं आहे तर मित्रांनो, यावेळेस त्यांनी ठरवलेलं आहे की यावेळेस कंत्राटी शिक्षक भरती करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे आता जशा प्रत्येक जाहिराती येतील वेगवेगळ्या झडपींच्या, त्याच्या पद्धतीने त्या दिवशीचं वय तुम्ही तिथे टाकायचं आहे. रोजीचे वय, वर्ष, महिने, दिवस, लिंग पुरुष की स्त्री, जात टाकायची आहे आणि त्याचबरोबर जात प्रवर्गसुद्धा तुम्हाला तिथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो असा एक तुम्हाला टेबल बनवावा लागेल. जर तुम्ही रायटिंगमध्ये हा अर्ज करत आहात तर अनुक्रमांक टाकायचे आहेत. शैक्षणिक व्यावसायिक अर्हता चा तपशील. मित्रांनो याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला ते बनवताना बरं पडेल. माध्यम, परीक्षा मंडळ, विद्यापीठ, उत्तीर्ण दिनांक, लेखी परीक्षेतील प्राप्त गुण, लेखी परीक्षेचे एकूण गुण आणि गुणांची टक्केवारी. त्याच्यामध्ये SSC, HSC, BA, BSc, BCom, MA, MSc, MCom, DTEd,
BEd जे तुम्हाला एलिजिबल असेल ना तेच तुम्ही इथं टाकायचं आहे. MSCIT, TET, CTET. आता याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की ह्या दुसऱ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. शिक्षक पात्रता परीक्षा जी असेल ती इतर उच्च अर्हता ते सुद्धा तुम्ही इथं टाकायचं आहे आणि विवरणसोबत पत्रासोबत जोडलेले मूळ प्रमाणपत्राच्या सत्यप्रती म्हणजे अर्थातच तुम्हाला टेस्टेड प्रती जोडायच्या आहेत. SSC गुणपत्रक जोडायचं आहे, ते जन्मतारखेसाठी HSC गुणपत्रक जोडायचं आहे किंवा प्रमाणपत्रक तुम्ही जोडू शकता, त्याला बोर्ड सर्टिफिकेट आपण बोलतो. नंतर BA, BCom, BSc गुणपत्रक असेल, DTED असेल किंवा समकक्ष पदवी असेल, गुणपत्रक प्रमाणपत्र कोणतंही एक लावायचं अटॅच करायचं आहे. BEd त्याच्या पद्धतीने सेम. TET, CTET गुणपत्रक प्रमाणपत्र दोन्ही असतील तर दोन्ही तुम्ही जोडू शकता. MSCIT प्रमाणपत्र, MSCIT प्रमाणपत्रसुद्धा मित्रांनो शिक्षकांचे MSCIT ही कंपल्सरी आहे, त्यामुळे त्याचाही विचार केला जाणार आहे. रहिवासी प्रमाणपत्र जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की तहसीलदाराचा रहिवासीचा दाखला तुम्हाला काढणं गरजेचं आहे. जोपर्यंत आत्तापर्यंत काढला नसेल तुमच्या ZPची ऑफिशियल ॲड येईपर्यंत तुम्ही ते काढू शकता. आधार कार्डची छायांकित प्रत तीसुद्धा तुम्हाला अटॅच करायची आहे. इतर प्रमाणपत्र जे काही तुमचं अदर क्वालिफिकेशन असेल, एक्सपिरियन्स असेल ते सुद्धा तुम्ही इतर जोडायचं आहे. वरील सर्व माहिती कागदपत्र सत्य बरोबर असून त्यामध्ये तफावत अथवा खोटी असल्यास निदर्शनास आल्यास प्रचलित कायदा व नियमानुसार मला शिक्षा राहील याची मला जाणीव आहे. दिनांक लिहायचा आहे, उमेदवाराची स्वाक्षर, नाव. मित्रांनो आता हे मी 2 फॉर्म जे तुम्हाला दिलेले आहेत ते फक्त आणि फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. तुमच्या प्रत्येक ZPची ॲड येणार आहे, कारण प्रत्येक ZPमध्ये जवळपास 200 ते 600 पर्यंत पदं भरली जाणार आहेत कंत्राटी भरती माध्यमातून. आणि ती पदं पवित्र पोर्टलचे जोपर्यंत शिक्षक येत नाही आहेत किंवा ती पटसंख्या वाढत नाही तोपर्यंत त्यांना तिथं संधी मिळणार आहे. त्याच्यासाठी आहे तुमच्या ZPचा जेव्हा ऑथराईज अर्ज येईल तेव्हासुद्धा तुम्हाला अर्ज करायचाच आहे. परंतु तोपर्यंत तुम्ही हा अर्ज तुमच्या पंचायत समितीमध्ये जाऊन देऊ शकता. तुमच्या जिल्हा परिषद असेल, प्राथमिक शिक्षण विभाग असेल तिथे जाऊन देऊ शकता, जेणेकरून त्यांच्या ॲड लवकरात लवकर येतील आणि त्यांनासुद्धा कळेल की नाही याची उमेदवारांना गरज आहे. आणि या संदर्भात खूप साऱ्या रिक्वेस्ट येत होत्या मित्रांनो, म्हणूनच हा सॅम्पल कंत्राटी शिक्षक भरतीचा ॲप्लिकेशन अर्ज फॉर्म तुमच्या माहितीसाठी बनवत आहे. स्टे कनेक्टेड. जेव्हा तुमच्या ZPच्या ॲड येतील तेव्हा आपण चॅनलवरती, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथेसुद्धा तुम्हाला मिळत राहतील. थँक्स फॉर वॉचिंग आणि गरजवंतांपर्यंत नक्की पोहोचवा.